अशी एक तरी साडी तुमच्याकडे असलीच पाहिजे. तुम्हाला सुद्धा घरचं काम आवरेपर्यंत खूप वेळ झाला आहे आणि कुठेतरी बाहेर जायचं आहे, पण छान साडीसुद्धा नेसायची आहे, छान दिसायचं सुद्धा आहे. तर अशा वेळी ना अगदी झटपट नेसून होणारी ही साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलीच पाहिजे. ही साडी ना अजिबात पेड प्रमोशन वगैरे नाही आहे. ही साडी मी इंस्टाग्रामवरती एक रिव्ह्यू बनवण्यासाठी मागवली होती, पण साडी आणि फॅब्रिक इतकं आवडलं ना मला, म्हणजे अगदी लिटरली 2 मिनिटामध्ये ही साडी माझी नेसून झाली. सो म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया, जेणेकरून जर तुम्हाला सुद्धा कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही ही साडी घेऊ शकता. म्हणजे अगदी डेली वेअरच्या ज्या साड्या नसतो ना, अगदी त्या रेंजमध्ये ही साडी मला रिसीव्ह झाली. सो तुम्हाला सुद्धा घ्यायची असेल तर प्रोडक्ट टॅग करते, नक्की घ्या. ब्लाऊज वगैरे खूप छान आहे 1 मीटरपर्यंत आणि ह्याचा कलर बघा साडीचा काय सुंदर आहे. सो चला आजचा व्हिडिओ असा असणार आहे की ही साडी नेसायला मला किती वेळ लागतोय. साडी नेसताना मी अजिबात कुठेही व्हिडिओ पॉज किंवा स्किप वगैरे किंवा एडिट वगैरे नाही करणार आहे, तर कंटिन्यू ठेवणार आहे तो व्हिडिओ. सो बघूया आज मला साडी नेसायला किती वेळ लागतोय. तर आता आपण साडी नेसायला सुरुवात करूया. तर इथे मी पेटीकोट वेगळा आणि साडीचा कलर वेगळा घेतलेला आहे, मला माहीत आहे, कारण की साडीच्या कलरचा पेटीकोट माझ्याकडे नव्हता, त्यामुळे थोडं मिसमॅच झालं आहे. पण तुम्ही साडीच्याच कलरचा घ्या. तर इथे पहिला आपला जो खोचणीचा पार्ट आहे ना, 1 टकिंगचा राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपण पदराकडे जाणार आहोत. पदराच्या प्लीट्स न काढता फक्त रँडमली अशा चुन्या काढून तो फक्त खांद्यावरती आपण टाकणार आहोत. तर मी पाठीमागून फिरवून समोरच्या बाजूला पदर घेतला आहे. इथे साधारण जेवढा मला पदर हवा आहे तितका घेऊन खांद्यावरती टाकलाय आणि आता मी इथे हा जो पार्ट आहे तो तात्पुरता खोचून घेते आणि प्लीट्स काढायला सुरुवात करते. तर इथे ना मी व्हॉइस ओव्हर करते या व्हिडिओला, कारण की ना हा व्हिडिओ जेव्हा मी स्टार्ट केला तेव्हा बाजूला ड्रिलचा आवाज सुरू झाला, त्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही, म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर करते आहे. तर इथे ना मी जसं नेहमी निरी प्लीट्स काढते तशा पद्धतीने निरी प्लीट्स काढलेल्या आहेत आणि निऱ्या बघा काही छान आलेत, म्हणजे जास्त काही करायची गरजच नाही पडली. एकदा काढल्या निऱ्या आणि मस्त अशा सेट झाल्या. आता या मी अगदी सेंटरला खोचून घेतलेल्या आहेत. आता हा जो जस्ट पदर आहे ना, तो अशा पद्धतीने खांद्यावर ठेवून पिन लावायचं, पण इथं मला पिनच सापडत नव्हती, म्हणून मग मी फक्त पिन लावण्याची ॲक्टिंग केली, म्हणजे तेवढ्या वेळात आपली पिन लावून होईल. तर इथे फायनली माझी साडी नेसून झालेली आहे आणि आता तुम्ही बघा आणि काउंट करून सांगा मला की ही साडी नेसायला मला किती वेळ लागला. आणि साडी बघा मैत्रिणींनो काय छान दिसते, मला तर खूपच आवडली साडी. याचं फॅब्रिक, याचा कलर खरंच खूप छान आहे आणि इतक्या अफोर्डेबल रेंजमध्ये ही साडी मला मिळाली ना की माझाच विश्वास नाही बसत आहे. सो खरंच तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की घ्या आणि घेतलात ना तर कमेंट करून नक्की सांगा की साडी कशी होती. इतकी मी गॅरंटी देऊ शकते की ही साडी इतकी छान आहे, खरंच खूप भारी रिसीव्ह झाली. सो ना आता ब्लाऊज वेअर करून बघूया की ही साडी दिसते कशी, आणि तुम्ही बघू शकाल काय सुंदर कॉम्प्लिमेंट करतो याला ग्रीन कलर कॉन्ट्रास्टमध्ये, खरंच खूप छान दिसतो. कोणत्याही छोट्या मोठ्या सणासुदीला पार्टीसाठी आरामात नेसू शकता. खरंच खूप भारी साडी आहे. तर ना ही साडी नेसत असताना मला एक आठवलं की मागे एका व्हिडिओवरती कॉमेंट आली होती की काय सांगतेस 1 ते 2 मिनिटामध्ये साडी नेसून होते आणि हे होते आणि ते होते. तर ना ही साडी नेसत असताना माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की मी याच्यावरती ना एक शॉर्ट व्हिडिओ बनवेन, कमीत कमी वेळामध्ये मी साडी नेसून दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना तर तो शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघायला अजिबात विसरू नका. सो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.